जगताप इथं प्रत्येक दरवर्षीप्रमाणे दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा 2026 आज संपन्न होत आहे आणि इतकं निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा पूर्ण होत आहे आणि ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून भरपूर स्पर्धक सहभागी झालेत आणि त्या स्पर्धकाच्या म्हणजे या वातावरणामध्ये स्पर्धक खुश होऊन स्पर्धा संपन्न करत आहेत। नारायण पाटील आज या ठिकाणी ह्या ज्या स्पर्धा संपन्न होतात त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे। या ठिकाणी छत्रपती पुरस्कार विजेते राजास्वामी सर, प्राध्यापक जाधव सर, कैलासवासी स्वामी सर, नानासाहेब सगरे, भगवान बोते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धा घेणारे जे संयोजक आहेत ते ह्या गुरूंचे शिष्य आहेत। ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत असून ह्या स्पर्धेसाठी स्पेशली सुट्ट्या टाकून इथं येतात आणि स्वखर्चानं वर्गणीतून या स्पर्धा संपन्न होतात। यामध्ये एकूण 10 गटात या स्पर्धा घेतल्या जातात। वेगवेगळे अंतर त्या खेळाडूंसाठी दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांना मेडल, सर्टिफिकेट, जेवण अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि या स्पर्धेसाठी नाममात्र प्रवेश फी घेतली जाते आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी जे खेळाडू विजेते होतात ते महाराष्ट्र चॅम्पियन असतात, ऑल इंडिया चॅम्पियन असतात आणि या स्पर्धा घेत असताना या सांगली जिल्ह्यातील आजूबाजूचे जे दानशूर व्यक्ती आहेत, शाळा वगैरे त्या सर्वांच्या सहकार्यानं हे स्पर्धा संपन्न होत आहेत। तसेच वेगवेगळे क्रीडा अधिकारी आमचे मार्गदर्शक आहेत, नाईक सर, वाघमारे सर, आमचे खटके सर, सुहास वनमाने, हे जे ह्या मातीतून घडून गेलेले आहेत हे स्वतः खेळाडू आहेत। राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ते गेलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या स्पर्धा घेतो आणि खेळाडूंचा खूप मोठा इथं या स्पर्धेचा उत्साह असतो। कमीत कमी 2,500-3 हजार खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात आणि आमचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातील चांगले खेळाडू यामधून घडावत आणि ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं, हा एकच उद्देश आहे। आणि या ठिकाणी जे क्रीडा विभागाचे लोक आले आणि आम्हाला त्यांनी बहुमोलाचं सहकार्य दिले, तसंच आपण वार्ताहर, प्रेसवाले यांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी एवढी विनंती करतो। 2 शब्द। मी युवराज नाईक, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे विभागाचे उपसंचालक म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व मित्रमंडळीने या ठिकाणी आमंत्रित केल्यानंतर आलेलो आहे। खरं तर कैलासवासी राजास्वामी सर, कैलासवासी गावडे सर यांच्या स्मृतीस खरं तर विनम्र अभिवादन करतो आणि खरं तर त्यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांची एक आठवण म्हणून ही सर्व क्रीडा क्षेत्रातले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू एकत्र येऊन या स्पर्धेचं आयोजन करतात, ही एक आनंदाची बाब आहे। आणि खरं तर या मातीमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू या ठिकाणी आतापर्यंत सहभागी झालेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला, देशाला सुद्धा खेळाडू या क्रॉस कंट्रीच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि तोच प्रयत्न आता सुद्धा ही सगळी क्रीडा विभागातील मंडळी आज वेगवेगळ्या पदावरती कार्यरत असताना या नवीन पिढीने सुद्धा त्यांचा एक आदर्श घेऊन पुढे पुन्हा आपल्या देशाला किंवा महाराष्ट्राला जिल्ह्याचं नाव लौकिक करतील अशा पद्धतीने काम करण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत। दंडोबा क्रॉस कंट्री ही राज्यातील एक उत्कृष्ट क्रॉस कंट्री मानली जाते। या ठिकाणी क्रॉस कंट्रीसाठी जो रूट अपेक्षित असतो तो रूट या ठिकाणी नॅचरल उपलब्ध आहे आणि या वातावरणामध्ये खरं तर पावसाचा सीझन असतो आणि या स्पर्धेला जे पोषक वातावरण पाहिजे त्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होते आणि त्यामुळे महाराष्ट्रातून आलेले अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये आनंद घेत आहेत आणि खरं तर पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।